नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांचं मी स्वागत करते आशाज रेसिपीमध्ये. तर बघा, आज आपण मस्त एक भाजीचाच प्रकार बनवलेला आहे आणि एकदम साध्या पद्धतीनेच आपण ही घरच्या घरी रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी आपण ही भाजी बनवू शकतो. एकदम साध्या पद्धतीने मी ही भाजी दाखवणार आहे आज. तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ह्याची प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका. आणि ही भाजी मी कशी बनवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघून मग लाईक करा आणि कमेंट करा. तर आता आपण पाहूयात ही भाजी मी कोणती बनवलेली आहे. तर ह्याच्यासाठी मी हे बघा, हे शिरोळे घेतलेले होते, तर ते दाखवले नाही. शिरोळे मी वरचं जे शिरा असतात ना त्या काढून मी असे असे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत. असे लांब लचक असतात बघा ते शिरोळे, त्याच्यावरती शिरा असतात, तर सगळा काढून आपण ह्याचे तुकडे करून घेतलेले आहे. तर आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि ते तेलामध्ये 1 चमचा राई आणि 1 चमचा जिऱ्याची मी फोडणी देणार आहे. तर बघा, राई आणि जिरं छान असं आपण तडतडू दिलं, चांगलं फुललं आहे बघा जिरं वगैरे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये हा कढीपत्ता टाकणार आहे. एकदम साध्या पद्धतीची भाजी आहे आणि भरपूर लसूण घेतलेला आहे मी. हा लसूण मी ठेचून घेतलेला आहे. तर हा लसूण पण आपण तेलामध्ये छान असा परतवून घेणार आहोत. छान असं परतवायचं म्हणजे लसणाचा वास खूप छान लागतो या भाजीला. आणि आता 2 मी कांदे घेतलेले मीडियम साईजचे, ते पण ह्याच्यामध्ये तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत. ही भाजी तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणामध्ये करू शकता किंवा जर टिफिनला द्यायची असेल तर एकदम सुकी बनवायची आणि पाणी न वापरता वाफेवर शिजवायची. तर मला थोडंसं असं ह्याचं पातळ पाहिजे होतं, म्हणजे चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी. त्याच्यासाठी मी थोडंसं असं अशी दरदरी असं पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये. तर बघा, कांदा चांगला आपण परतवून घेतलेला आहे. आता चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया, म्हणजे कांदा चांगला असा मऊ होईल मिठामुळे. तर बघा, मीठ पण आपण चवीनुसार टाकल्यानंतर सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असा कांदा बघा गुलाबीसर करून घेतलेला आहे आपण. आणि हे चिमूटभर आपण हिंग पण टाकणार आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये चणा डाळ वापरणार आहे ना, त्याच्यामुळे पोटाला बाधायला नको, त्याच्यासाठी थोडंसं किंचित आपण हिंग टाकलेलं आहे. आता बेसिक मसाले जे घरचे मसाले आहेत तेच हळद आणि मी कांदा लसूण वापरलेला आहे. तर हळद मी अर्धा चमचा घेतलेली आहे आणि कांदा लसूण मसाला मी 1 चमचा वापरलेला आहे. तर आता हे सगळे दोन्ही मसाले आपण छान ह्या तेलामध्ये परतवून घेऊया. बघा, मस्त असं मसाल्याला रंग आलेला आहे. तर ही चणा डाळ होती, ही चणा डाळ भिजत ठेवलेली, 1 तास आधीच चणा डाळ भिजत ठेवलेली भाजी करायच्या आधी, म्हणजे ही चणा डाळ छान अशी भिजली जाते पाण्यामध्ये. तर बघा, चणा डाळ पण आपण टाकून छान असं परतवणार आहे. शिरोळ्याच्या भाजीमध्ये बरेच जण चणा डाळच वापरतात, तर मी ही चणा डाळच वापरते. खूप छान लागते चणा डाळ टाकून ही भाजी शिरोळ्याची, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर आता बघा, चणा डाळ आपण छान परतवून घेतली. आता जी शिरोळे घेतलेले आपण तुकडे तुकडे कापून घेतलेले, ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता मग ही भाजी आपण ह्याच्यामध्ये टाकून छान चणा डाळ आणि शिरोळा मस्त असं मिक्स करून परतवून घेऊया छानपैकी. भाजी जितकी तुम्ही परतवाल ना तेलामध्ये, तितकीच भाजीला चव जास्त येते. तर बघा, छान अशी परतवून घेतली. आता मी 2-3 मिनटासाठी झाकण ठेवून वाफवून घेऊया. आता बघा, एक वाफ काढलेली आहे मस्त अशी. थोडीशी चणा डाळ आणि हे शिरोळ असं मऊ झालेलं आहे. तर आता पुन्हा एकदा आपण असं मिक्स करूया आणि ह्याच्यामध्ये ना मी गरम पाणी वापरणार आहे. शक्यतो भाजीला गरम पाणीच वापरा, म्हणजे जे मसाल्याची जी चव असते ती टिकून राहते. तर बघा, हे छान असं परतवल्यानंतर मी एका साईडला टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं, म्हणजे आपल्याला गरम पाणी टाकलं ना की भाजीला टेस्ट छान येते. थंड पाणी न वापरता तुम्ही पण हे गरम पाणी एकदा वापरून बघा, म्हणजे भाजी खूप छान टेस्टी होते. तर बघा, रंग पण खूप सुंदर आलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून पूर्ण आता फायनली आपण ही भाजी पूर्णपणे शिजवून घेणार आहे. बघा, मस्तपैकी ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे. चणा डाळ शिजायला थोडा वेळ लागतो, त्याच्याकरता आपण थोडं पाणी टाकून, म्हणजे चणा डाळ पण शिजली जाईल. तर बघा, थोडंसं मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट पण टाकणार आहे, म्हणजे जो आपण त्याच्यामध्ये जे पाणी वापरलेलं आहे ना, थोडंसं असं थिकनेस येण्यासाठी. तर पुन्हा एकदा झाकण ठेवून आता आपण फायनली भाजी बनवून घेतलेली आहे. बघा, मस्त सुंदर अशी भाजी आपली झालेली आहे. खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. शिरोळ्याची भाजी चणा डाळवाली, म्हणजे दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही नक्की बनवू शकता. जर टिफिनसाठी तुम्हाला बनवायची असेल तर ह्याच्यामध्ये पाणी न वापरता ताटावर वरती पाणी ठेवायचं, म्हणजे कढईच्या वरती जे आपण झाकण ठेवतो ना ताट, त्याच्यावरती पाणी ठेवून जरी शिजवली ना
तरी खूप छान लागते आणि हिरव्या मिरचीतली पण खूप सुंदर लागते. तर मी लाल मसाल्यातली दाखवली तुम्हाला. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.